परत एकदा कॅमलूप्समधून. ऊन आहे डोळ्यात एकदम. सुट्टीचा दिवस होता तर बोललो एक राईडवर जाऊनच येऊया. खूप छान वातावरण झालं होतं. समर पूर्णपणे आलाच आहे आणि चाललो आहे शुशवॉप लेकला. इथून अराऊंड 100-110 किलोमीटर आहे. 1-1.5 तासाचा रस्ता आहे आणि बाईक पण रेडी आहे, दाखवतो. ही टँक बॅग फक्त लावायची आता. आणि मगची बॅग मी मगाशीच अटॅच केली. यात पाण्याच्या 2 बॉटल्स घेतल्यात. टँक बॅग लागली आणि पाठीवरची बॅग मी घेत नाही कारण लोगीच कशाला वजन घेऊ. 2 बॅग ऑलरेडी आहेत. आता फक्त बाईकचा कोल्ड स्टार्ट करायचा आणि मग जायला रेडी. तर कोल्ड स्टार्ट करून घेतो आणि मग बाईकवरच भेटतो. तर मी गेअरअप झालो आहे. बाईकचा कोल्ड स्टार्ट पण झाला आहे. टेम्परेचर आहे 17 आणि असा गार वारा आहे हवेत. तर एकदम मस्त टेम्परेचर आहे. आणि 12 वाजायला 5 मिनटं कमी आहेत. मला 11 वाजताच निघायचं होतं पण मला नाश्ता करायला थोडा टाईम लागला आणि एक्झॉस्ट ऐकवतो एकदा. आता सर्वात पहिले काम तर फ्यूल अप करायचं आहे कारण रिझर्ववर चालते गाडी ऑलरेडी. इथून शेलचा पंप जवळच आहे. पाठीवर बॅग नाही आहे ना तर एकदम मोकळा वाटतंय. खूप मस्त वाटतंय. बॅगेत वजन जरी नसलं ना तरी पण त्या बॅगचा नंतर त्रास व्हायला लागतो कारण असं पुढे वाकून बसायला लागतं ना या बाईकवर. चलो बस एवढा. एकदम ब्रिमपर्यंत भरला आहे. 13.7 लिटर बसला. 13.7 11चा मायलेज दिला आहे गाडीने. सही यार. लास्ट टाइम मी काढलं तर 10चा झाला होता. आता आज हायवेवर मी पहिल्यांदा एवढा लांब चाललो आहे. तो हायवेवरचा मायलेज काढायचा आहे आज. 104 किलोमीटर डिस्टन्स आहे. 1 तास आणि 18 मिनटांचा टाईम दाखवतो आहे. मी टँक बॅगमध्येच फोन लावला. या माउंटवर नाही लावला कारण हा माउंट एवढा स्टेबल नाही. तर सिटीमध्ये चांगलं आहे पण हायवेवर जरा रिस्क आहे. अरे रे 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 बाईक रिझर्ववरच चालते. आता 80 किलोमीटरसाठी हायवेवरच जायचं आहे.
एवढा विंड ब्लास्ट आहे ना की हेल्मेटच्या आत एकदम कानावर खूप जोर पडतो आहे. म्हणजे एवढा हवेचा आवाज येतो आहे ना. एक तर मी फर्स्ट टाईम हायवेवर एवढा लांब चाललो आहे आणि वेगळीच फिलिंग आहे. हे इंडियामध्ये कधी एक्सपिरियन्सच नव्हतं गेलं. 95 किलोमीटर्स बाकी आहेत. 1 तास 9 मिनटं. जॅग्वार F टाईप. सगळ्या गाड्या स्वतःच राईट लेनमध्ये येतात. म्हणजे लेफ्ट लेन पासिंग व्हेकल्ससाठी ठेवता येते. खूपच डिसिप्लिन्ड ड्रायव्हिंग करतात लोक इथे. तर मला वाटतं हा लास्ट सिग्नलच आहे. ह्याच्या पुढे फ्रीवे परत चालू होईल. कॅमलूप संपतं इथे मला वाटतं. कदाचित मागेच संपलं. 100ची स्पीड लिमिट आली. मग आता झालाय फ्रीवे चालू. सिग्नल नाही येणार आता. आणि ही साईडला जी ट्रेन दिसते ना, कनेडियन पॅसिफिक रेल्वेची कार्गो ट्रेन आहे. एवढी लांब आहे ना, ती संपतच नाही. स्ट्रेट हायवे आहेत आणि कॅमलूप्स मधले डोंगर ना सगळे असेच सुकलेले आहेत. म्हणजे असं काय झाड वगैरे दिसतच नाही त्याच्यावर. यार कॅनडामध्ये लॉंग राईड करायचं ड्रीम पूर्ण होत आहे. कालपर्यंत मी सिटीमध्ये चालवत होतो तरी पण केवढा खुश होतो. आज तर हायवेवर लांब चाललोय फर्स्ट टाइम. खूपच भारी वाटतंय. बापरे, हा काय कॅरी करतो. त्याने पिकअप ट्रकला ट्रेलर जॉईन केलाय. वॉच फॉर चेंजिंग रोड कंडिशन्स. ड्राईव्ह विथ केअर. तसं आज पण पावसाची थोडी भीती वाटत होती, पण एकदम क्लिअर आहे स्काय. सिनरी तर खूप मस्त आहे. ब्रिटिश कोलंबिया खूप सुंदर आहे. नेचर एकदम प्रिझर्व करून ठेवलंय या लोकांनी. हवेमध्ये पण एकदम मस्त गारवा आहे. यांनी थंडी नाही वाजत आहे. तो मुलगा गाडीतून वाकून बघतोय बाहेर. थंडी नाही वाजत आहे पण एकदम प्लेझंट वाटतंय. मेन तर ही टँक बॅग आहे. मला भीती वाटते ही मॅग्नेट आहे त्यात ना, कारण 2च मॅग्नेट आहेत. युजली 4 मॅग्नेट्सवाल्या बॅग पण येतात, पण ही 2 मॅग्नेट्सवालीच आहे. कारण या बॅगमध्ये इन्शुरन्स, वॉलेट, लायसन्स सगळे, मोबाईल पण आहे. चुकून जर उडाली ना, मला हायवेवर लगेच थांबता पण येणार नाही आणि मला समजणारच नाही. म्हणजे म्हणून मी चेक करतोय सारखं. ह्या भागात हायवे छोटा झालाय जरा. स्पीड लिमिट पण कमी झाली आहे. 90वर आली. क्लिअरमुळे मला दिसतच नाही फोनमध्ये. 42 मिनिट्स दाखवत आहे आणि 51 किलोमीटर बाकी आहेत. कन्स्ट्रक्शन चालू आहे वाटतं. कन्स्ट्रक्शन झोनमध्ये स्पीड लिमिट फॉलोच करायला लागते. कारण कन्स्ट्रक्शन झोनमध्ये कोणता पण नियम जर मोडला ना तर डबल फाईन असतं. साडेचार किलोमीटरमध्ये टर्न आलाय. कोणत्या तरी टाउनमध्ये पोहोचलोय आणि इथे लेक आहे ना बाजूला. तर सगळीकडे बोटिंग्सच्याच ॲड आहेत. म्हणजे बोट रेंटवर घ्यायचं, मोठ्या मोठ्या एकदम, तेच सगळे ॲड आहेत इथे. तर टर्न पण आला आता 600 मीटरवर. ब्लाइंड बे रोड. आता इथून आतमध्ये अजून 22 किलोमीटर जायचं आहे. एंट्री रोड आहे हा आणि लेफ्ट साईडला लेक दिसू शकते. लेकला लागूनच रस्ता चालला आहे आणि ही लाईनीत सगळी घरं आहेत लोकांची. वेकेशन होम्स असतील हे सगळ्यांचे.
दुखायला लागलेत आता. थांबलोच नाही ना कुठे, नॉनस्टॉप आलोय. कसं आहे छोट्या बोटसाठी, छोट्या म्हणजे असं एवढ्या पण छोट्या नाही आहेत. ते बीच आहे. हो 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 सही आहे. तर शेवटच्या 1.5 किलोमीटर बाकी आहे आणि अचानक थंडीच चालू झाली. एकदम जास्तच गारवा आलाय हवेत. पाय तर खूप दुखतायत आता. गुगल मॅप मला प्रायव्हेट प्रॉपर्टीवर नेत आहे असं का मला वाटतंय. अच्छा हाच लेफ्ट टर्न दाखवत होते, तिथे लेफ्ट टर्नच नव्हता. थांबून चेक केलं पाहिजे. हा पाय जरा खाली मोकळे केले तर खूप मस्त वाटलं. हो हो हो. इथे नेटवर्क नाही आहे नीट, त्यामुळे रेंज पण चालतच नव्हतं गुगल मॅप्स. पुढे एक बीचचं लोकेशन दिसलंय, 5 किलोमीटर आहे. तर तिकडे जाऊया आता. एक किलोमीटरच दाखवत आहे अजून. कॅम्पिंग साईट आहे वाटतं इथे. इथूनच रस्ता वाटतं खाली जायला. सो बाईकचं हीट मॅनेजमेंट पण टेस्ट झालं आज आणि चांगलं आहे, कारण इंजिन जास्त गरम नाही झालं. तर खूप मस्त जागा सापडली. ते मागे बेंच आहेत, तिथे बसलेलो 10-15 मिनटं बसलो, मस्त रिलॅक्स केलं. आणि इथून आता सॅल्मन आर्मला जातो. सॅल्मन आर्मला ही सिटी आहे, इथून जास्त लांब नाही, अराऊंड 40-45 किलोमीटर्स असेल. तिथे खायला पण मिळेल काहीतरी. आणि तिथे पण एक असं काय बोलतात, एक वॉफ आहे इथे. तिथे म्हणजे असं पाण्यात चालत जायला फुल रस्ता आहे. ते तुम्हाला बघितल्यावर समजेल. तिकडे जायचा प्लॅन आहे. तर ते फक्त ओपन असलं पाहिजे. गुगल मॅपवर तो ओपन दाखवत आहे, पण मेन तिकडे जाऊनच समजेल. तिकडे लांब स्नो कॅप्ड माउंटन्स अजून दिसत आहेत. ते सामान ठेवलंय. एअरअप झालोय, ग्लव्सच घालायचेत. 2:14 झालेत आणि सॅल्मन आर्मचं लोकेशन टाकलंय मी आता. ते आहे 46 किलोमीटर्स आणि 45 मिनिट्सचा रस्ता आहे. आता आलो तसंच जायचं आहे रिटर्न. तीन वाजायचा अरायवल दाखवत आहे. बरोबर टायमात आहे मग. एक मस्त स्पॉट दिसला, म्हटलं थंबनेलसाठी एक फोटो काढतो.
मस्त फोटो आला आहे थंबनेलसाठी. आता जॉईन कुठे व्हायचं समजत नाही. पुढे दाखवतोय अजून मॅपवर. चला आलो हायवेला. क्लिअरमुळे काय समजतच नाहीये. 7.5 किलोमीटरने लगेच एक्झिट पण करायचं आहे. ते फुल स्पीडमध्ये कन्स्ट्रक्शन चालू आहे. पोचलो सॅल्मन आर्मला. इथे आलोय आधी पण कारमध्ये आलोय. फोर वे स्टॉप साईन मला नेहमी कन्फ्यूज करते. पोचलो इथे. गोप्रोला काय माहिती काय झालंय, 2दा अचानक बंद झाला. तर 2:15 झालेत आणि पोचलो इथे. थोडं चालत चालत पुढे जातो. इकडचं हिरवं पाणी आहे. तर ऑलमोस्ट एंड पर्यंत आलोय मी आता. तिथून चालू केलं होतं. आता 3:30 होत आलेत. तर खूप छान झाला प्रवास. डिस्टन्स किती झालं एक्झॅक्टली मला माहिती नाही. अराऊंड 150-160 किलोमीटर झाले असतील, एक अंदाज सांगतोय. आणि 3:30 होत आलेत. इथून आता मी रिटर्न जाईल घरी कॅमलूप्सला. थोडं खाईल काहीतरी इथेच आणि फ्यूल अप पण करून घेईल. मग मध्ये थांबायला नाही लागणार, नॉनस्टॉपच जाईल. अराऊंड 1.5 तास लागेल पोचायला. तर हा व्लॉग आता इथेच एंड करतो आणि लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय.